मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील देवीची वाडी वस्ती शाळेवरील ती शिक्षिका पगार शासनाचा घेऊन कामे मात्र खासगी करते। या शाळेबाहेर राहणाऱ्या उमरावती येथील शिक्षिकेचा प्रताप उघड झाला असून बँकेत जाण्याचे कारण सांगत दिवसभर शाळेबाहेर आढळून आली। त्या शिक्षिकेला निलंबित करा अशी मागणी उमरावती ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे। उमरावती येथील शिक्षिका कमलबाई भीमराव क्षीरसागर या 15 वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। मागील काही काळापासून त्या शाळेच्या वेळेत अनेक वेळा त्यांचे वैयक्तिक तसेच शेतीची कामे करताना आढळून आल्या। शाळेवर चौकशी केली असता त्यांची कुठलीही रजा दिसून येत नाही। त्या कामात तत्पर नसून स्वतःचे काम करून शासनाचा पगार घेत आहेत। यामध्ये शासनाचे तसेच मुलांचे देखील नुकसान होत आहे। शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 9 वाजेला शाळेत बँकेत जाते म्हणून सही करून गेल्या, मात्र त्यानंतर त्या एका कार्यक्रमात दिसून आल्या। आळंद या ठिकाणी बँकेत जाण्याचे कारण सांगत दिवसभर शाळेबाहेर राहणाऱ्या शिक्षिका कमलाबाई भीमराव क्षीरसागर यांना निलंबित करण्यात यावे आणि ही शिक्षिका 15 वर्षापासून एकाच ठिकाणी कशी याची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राजेंद्र दत्तात्रय खमाट उमरावती ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे। राजेंद्र दत्तात्रय खमाट, राहणार उमरावती, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर। ग्रामपंचायत सदस्य आहे का? हो। तुमची काय तक्रार आहे? सर, तक्राराची एक गावाच्या खाल्लाकून 3 किलोमीटर 1.5 किलोमीटरवर वस्ती शाळा आहे। वस्ती शाळावरती मॅडम गैरहजर राहते। असं कधी घडलं? असं 20/7/2024 रोजी वार शनिवार त्याविषयी काय घडलं? असं मी शाळेवर गेलो, ती मॅडम दिसली नाही। मी तसं केंद्र प्रमुख सरकडं गेलो आळंदला। मग त्यांना तिथून कॉल केला वरिष्ठ अधिकाऱ्याला। वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना कॉल केला आणि त्या शाळेवर व्हिजिट मारली। तर तिथं काय आढळून आलं? त्या शाळेवर असं आढळून आलं, सही मारलेली आणि बँकेत कामे जायचं नसून। तर तुमच्या आता काय अपेक्षा आहे पुढं? आमची अपेक्षा हीच आहे, त्यांना निलंबित करण्यात यावं। सदर शिक्षिका तिथे किती दिवसापासून आहे? 12 ते 15 वर्षापूर्वीपासून। आजपर्यंत तिची बदली झाली नाही का? नाही। त्या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायत शनिवार दिनांक 21/7/2024 रोजी तिथले ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राजेंद्रजी खमाट साहेब इथे आले होते। त्यांनी मला थोडी तक्रार केली की सर, मी देवीची वाडी या ठिकाणी शाळेत गेलो असता कमल क्षीरसागर नावाच्या ज्या शिक्षिका आहेत त्या शाळेत नाही आहेत, त्यांची काही तुमच्याकडे रजा आहे का? म्हटलं माझ्याकडे रजा वगैरे काही त्यांची नाही आहे, कारण त्या मुख्याध्यापक पदावर त्यांनी रजा माझ्याकडनं मंजूर करून घ्यायला पाहिजे होती। मग नंतर मला वरिष्ठ माननीय गट शिक्षणाधिकारी आदरणीय धसवडीकर मॅडम आणि आमची शिक्षण विस्तार महाजन साहेब यांचा दूरध्वनी आला की सर, तिथं काय प्रकारे तुम्ही जा, स्वतः प्रत्यक्षाने बघून या। मी तात्काळ या ठिकाणाहून देवीचवाडी या ठिकाणी गेलो। तिथे बघितल्यानंतर त्यांचं हालचाल रजिस्टर बघितलं, त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलं होतं सकाळीच्या वेळेची एक सही होती आणि सकाळी 9 वाजता मी बँकेत जात आहे अशी हालचाल रजिस्टर त्या ठिकाणी नोंद होती। त्या अनुषंगाने मी तिथं हालचाल दिली आणि तिथला अहवाल आणला। तो अहवाल मी वरिष्ठ कार्यालयात कळवणार आहे। त्याचप्रमाणे वरिष्ठ काय जो निर्णय घेतात ते त्यांच्या व्यवस्थेप्रमाणे घेतील। सदर शिक्षिका जी शाळेवर गेली होती। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।